आज चांदोली आणि मेनिखोरा घोडेपाचगणी हा परिसर सांगली जिल्ह्यातील एक अत्यंत महत्त्वाचा पर्यटन भाग आहे आणि या परिसराला शासनानं अधिक लक्ष देणं गरजेचं आहे। आज या ठिकाणी सीओ ॲडिशनल सीओ शिंदे साहेब आले होते। त्यांनी शासनाच्या माध्यमातून मदत करू असं आम्हाला आश्वासित केलं आहे। या ठिकाणी आम्ही मेनिखोरा घोडेपाचगणी बेस कॅम्प चालू केलेला आहे। या ठिकाणचं पर्यटन वाढण्यासाठी अधिक लोक इथं यावी आणि त्यांच्या कारण हा ग्रामीण भाग असल्यामुळे इथं हॉटेल किंवा राहण्याची सोय नाही, खाण्यापिण्याची सोय नाही। ती सोय आम्ही खाण्यापिण्याची सोय आणि त्यांच्या मनोरंजनाची सोय या मेनिखोरा घोडेपाचगणी बेस कॅम्पच्या माध्यमातून करत आहोत। आणि या ठिकाणी अत्यंत सुंदर असे डोंगर आहेत, उंच उंच पठार। हे जे पठार आहे ते तुम्हाला महाबळेश्वरला तुम्ही जाता तिथेही मिळणार नाही। कुठल्याही पर्यटनाला गेला तरी ह्या घोड्याच्या आणि पाचगणीचा जे आमच्या मेनिखोऱ्याचं पठार आहे तेवढं मोठं पठार तुम्हाला कुठेही मिळणार नाही। सर्वात महत्त्वाचं, प्रत्येक ठिकाणी गाडी जाते, 4 व्हीलर जाते, रस्ते एकदम सुंदर आहेत, चांगले आहेत, भले घाटातले आहेत पण सुंदर केलेले आहेत। त्याचबरोबर गुड्यामध्ये बांबरवाडीच्या ठिकाणी आसुबाईचं मंदिर आहे, त्या ठिकाणी सडा म्हणतो आम्ही त्याला, अत्यंत हिडन तो एरिया आहे। आज आम्ही पहिल्यांदा पर्यटकांना दाखवला, पर्यटक अतिशय खुश झाले। त्या ठिकाणून संपूर्ण चांदोली व्याघ्र प्रकल्प दिसतो, त्या ठिकाणून चांदोली धरण दिसतं, त्या ठिकाणून कोल्हापूरचे डोंगर दिसतात, त्या ठिकाणून साताऱ्याचे डोंगर दिसतात। एवढ्या हाईटला आहे, प्रचंड धुकं असतंय, त्याचबरोबर जंगल आणि विंडमिल असा परिसर आहे। तिथून आम्ही जेव्हा पाचगणीत येतो तर पाचगणीमध्ये उलटा सडा आहे। उलटा कडा म्हणजे जेव्हा जर आपण एखादी कुठली वस्तू जर फेकली त्या हवेमध्ये तर ती रिटर्न मारते, आवाज केला तर तो रिटर्न येतो। अशा प्रकारे पाचगणीचा पठार आहे। तिथून उंच डोंगरावरून खालचे दिसणारा निसर्ग आहे। तिथून खाली आम्ही येतो सिरसटवाडी आणि सावंतवाडी ह्या परिसरामध्ये। अतिशय केरळ आणि काश्मीरला जसे डोंगर आहेत त्या ठिकाणचे जसे स्टेप लँडिंग आहे, असे सुंदर असे डोंगर आहेत जे आता महाराष्ट्रभर देशभर ट्रेंडिंगवर आहे। जेव्हा आपण घोडेपाचगणी गुगलला टाकतो तर हे डोंगर येतात, इथले व्हिडिओज येतात। तर एवढा सुंदर जैवविविधतेने नटलेला परिसर आहे आणि या परिसरामध्ये पर्यटन वाढावं हा आमचा मेन उद्देश आहे आणि त्या हिशोबाने आज आम्ही सुरुवात केलेली आहे। आज आम्ही इथे घोडेपाचगणी इथे आलेलो आहोत आणि महाराष्ट्रात असा निसर्ग, तेही सांगलीमध्ये आणि इतक्या जवळपास आहे असं वाटतच नाहीये की आपण सांगलीमध्ये आहोत। आणि इथं जो चांदोली आपला अभयारण्य आहे तोही खूप सुंदर आहे। आज आम्ही इतके ॲज अ टुरिझम आम्ही खूप सारे पॉइंट्स बघितलेत, हिडन पॉइंट्स पण आपण सगळ्यांनी इथं पाहिलेलं आहे। आणि महत्वाचं म्हणजे आम्ही तासगावहून इथं आलोय। सांगलीमध्ये केरळ टाइप फील, नॉर्थ इंडिया टाइप फील, दार्जिलिंगचा फील देखील आम्हाला आज आलेला आहे इथे। घोडेपाचगणीमध्ये आल्यानंतर आम्हाला अक्षरशः म्हणजे काश्मीरमध्ये गेल्यासारखं झालं। काश्मीरमध्ये असेल, मी दार्जिलिंगला सुद्धा जाऊन आलोय। काश्मीरला जायची इच्छा आहे पण इथं आल्यानंतर मला काश्मीरचा फील आला, त्यामुळे मला काश्मीरमध्ये गेल्यासारखं वाटलं। आम्ही मोर बघितले, ढग बघितलं, पवनचक्क्या अक्षरशः ढगांनी झाकून गेलेल्या होत्या, हिरवी चादर होती, बगल तिकडे डोंगर होते, रस्ते एकदम भारी होतं, जंगल बघायला जाईल तिथे जंगल बघायला मिळत होतं। ओव्हरऑल सगळा फील इतका भारी होता। पावसामध्ये फिरताना थंडी वाजत नव्हती, पुढे समोर दिसणारं दृश्य एकदम मनाला सुखावणार होतं, डोळे शांत करणार होतं। सगळ्यांनी तुम्ही इथे येऊन व्हिजिट करावं। खरंच म्हणजे सांगलीमध्ये अशा चांगल्या पद्धतीचा स्पॉट आहे। आपल्याला आंबा घाटात जायला किंवा अंबोलीमध्ये जायला किंवा बाहेर कुठं जायचं असेल, इतका लांब जाण्याची गरज नाही। इथे येऊन आपल्याला स्वर्गात गेल्यासारखं, ढगात गेल्यासारखं आणि एकदम स्वच्छ सुंदर, कुठेही कचरा नाही। लोकांनी देखील चांगलं नियोजन केलं होतं। इथं भाऊचा ढाबा म्हणून तिथं जेवण केलं, जेवण अप्रतिम, नाश्ता अप्रतिम, धपाटे तर एकदम भारी केले होते, एकदम सुंदर नियोजन भारी होतं। आणि सगळ्या टीमला माझ्याकडून धन्यवाद। ते सगळं आणि एक पॉइंट वगैरे आम्ही सर्व बघितलेत, एकदम अप्रतिमच होते सर्व पॉइंट। बघण्यासारखं तुम्हाला सांगली जिल्ह्यातलं एकदम उंच ठिकाणावरती आम्हाला नेलतं। तिथून परत सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी हे 4-5 जिल्हे एकाच ठिकाणावरून दिसणारा पॉइंट आम्हाला दाखवला। ते धुक्याची चादर म्हणा, सर्व नियोजन एकदम ओके मध्ये होतं। धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।